नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल चना चाट। मुंबईचं हे स्ट्रीट फूड खूप प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर ही मुंबईला तर भेटते, पण ट्रेनमध्ये सुद्धा ही बऱ्याच ट्रेनमध्ये विकायला येते। बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे, पण खाण्यासाठी खूप चटपटीत आणि टेस्टी लागते। चला तर मग बघूया ही रेसिपी कशी बनते ते। ही रेसिपी बनविण्यासाठी मी इथे जवळजवळ 125 ग्राम चणे किंवा हरभरे घेतलेले होते। हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले आणि रात्रभर भिजत ठेवले। आता तुमच्याजवळ जर एवढा वेळ नसेल ना, तर तुम्ही हरभरे कोमट पाण्यात 4 ते 5 तास भिजत ठेवले तरी चालेल, त्याने पण आपले चणे चांगले भिजतील। आता हे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। म्हणजे चणे भिजवून झाले की सर्वात प्रथम हे चणे शिजवून घ्यावे लागतात, पण त्याआधी यासाठी काय काय मसाला लागतो हे मी तुम्हाला सांगते। तर आपण इथे हा पावडर मसाला घेतलेला आहे। त्यात अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि पाऊण चमचा चाट मसाला आहे, त्याचबरोबर काळं मीठ आहे, थोडा गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे। गरम मसाला टाकणं टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी ही चाट चटपटीत लागते। त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 1 काकडी चिरलेली आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आणि 1 हिरवी मिरची चिरून घेतली। आता हिरवी मिरची सुद्धा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, आणि 1 लिंबू घेतलेला आहे। आता सर्वात प्रथम गॅसवरती चणे शिजवण्यासाठी मी कुकर ठेवून घेतलं। त्यात 1 टीस्पून आपण तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित तापलं की यात भिजवलेले चणे टाकून घेऊया आणि तेलामध्ये हे चणे 1 ते 2 मिनिट छानपैकी परतवून घेऊ। तेलामध्ये अशा पद्धतीने हे चणे परतवले ना, तर हे खूप छान फुलतात आणि त्याचबरोबर खूप छान शिजतात पण। मग तुम्ही ते चाटसाठी शिजवा किंवा भाजीसाठी शिजवा, पण एकदा अशा पद्धतीने तेलामध्ये शिजवण्याच्या आधी नक्कीच परतून घ्या। त्यानंतर चणे व्यवस्थित परतले की यात आपण थोडासा हिंग टाकूया। हिंग टाकणं टोटली ऑप्शनल आहे, पण ह्याने चण्यांची चव तर वाटते, पण चणे खाल्ल्यानंतर ते बाधत सुद्धा नाही। आता जवळजवळ चणे तेलामध्ये परतवून 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। यात पाणी टाकूया आणि चणे शिजवून घेऊया। तर पाणी कितपत टाकायचं, चणे बुडतील इतपत पाणी टाकायचं, खूप जास्त पण पाणी टाकायचं नाही, कारण आपल्याला भाजी नाही बनवायची किंवा ग्रेव्ही नाही बनवायची, ह्याची चाट बनवायची आहे। तर जितकं कमी पाणी टाकाल, म्हणजे खूपच कमी नाही, चणे शिजण्या इतकं पाणी टाका। आणि त्याचबरोबर मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी आणि गॅस कमी करून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। म्हणजे अशा मी टोटल 3 शिट्ट्या कुकरच्या काढणार आहे। आता चणे तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्या देऊन शिजतात त्या पद्धतीने तुम्ही शिजवून घ्या। 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी पूर्णपणे वाफ काढून टाकली आणि चणे आपले शिजलेले आहेत की नाही आता ते चेक करून बघूया। हे बघा, अशा 2 बोटांनी दाबले ना की चणे छानपैकी फुटतात, म्हणजे आपले चणे परफेक्ट शिजलेले आहेत। एकदमही कच्चे ठेवायचे नाही किंवा खूप जास्तही ओव्हर कुक करायची नाही की ज्याने चाट गिळगिळीत लागेल। आता ह्या चण्यांना आपण फोडणी घालूया। तर त्यासाठी गॅसवरती मी 1 कढई तापत ठेवली, त्यात 2 टेबलस्पून आता तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं की यात आपण जे पावडर मसाले घेतले होते ना, ते टाकून घेऊया। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच की गरम मसाला टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी ही चाट इतर मसाल्यांमध्येही खूप छान लागते। मसाला तेलामध्ये एखादा मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि हा मसाला जळू नये म्हणून आपण शिजवलेल्या चण्यांचं पाणी यात टाकलं तरी चालेल किंवा थोडंसं पाणी टाकून हा मसाला व्यवस्थित एखादा मिनिटभर, फार जास्त नाही पण एखादा मिनिटभर
तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा। त्यानंतर यात शिजवलेले चणे टाकून घ्यायचे। चणे म्हणा, हरभरे म्हणा, तुम्हाला जे आवडेल ना ते म्हटलं तरी चालेल। संपूर्ण चणे यात टाकून घेतले ना की व्यवस्थित मसाल्यामध्ये 6 ते 7 मिनिट छानपैकी परतवून घ्यायचे। आणि मसाला लागू नये किंवा चणे जळू नये त्यासाठी शिजवलेल्या चण्यांचं पाणी टाकून घ्यायचं। म्हणजे असं केल्याने मसाला व्यवस्थित चण्यांना कोट होईल आणि त्याचबरोबर मसाला आतपर्यंत चण्यामध्ये मुरला जाईल। चण्यांना चटपटीतपणा आणण्यासाठी आता यात अर्ध लिंबू पिळून घेऊया। हे बघा, तुम्ही आता पिळलं तरी चालेल किंवा चाट संपूर्णपणे तयार झाली वरून लिंबू पिळलं तरी चालेल, पण मी आत्ताच पिळून घेणार आहे। पुन्हा एकदा लिंबू पिळल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून देऊ आणि यातलं संपूर्ण पाणी सुकेपर्यंत आता 2 ते 3 मिनिट आपण मसाल्यांमध्ये हे चणे परतवून घेऊया। जवळजवळ 2 ते 3 मिनिटांनंतर संपूर्ण पाणी आटलं गेलं आणि मसाला सुद्धा व्यवस्थित चण्यांना कोट झालेला आहे। हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते। अगदी परफेक्ट मसाला कोट झालेला आहे चण्यांना। आणि अशाच पद्धतीने मसाला कोट झाला हवा। खूप जास्त एक्स्ट्राही मसाला चण्यांना नको किंवा खूप कमीही मसाला नको। अशा पद्धतीने आपला हा चना चाट आता तयार झालेला आहे। पण हा संपूर्ण तयार नाही झाला, अजूनही यात आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत। तर मी गॅसवरनं चना खाली उतरवून घेतला, तो थोडासा थंड झाला की यात आता कापलेली काकडी, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेऊया। आणि हिरवी मिरची तुम्हाला मी पहिले पण सांगितलं टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तर ऑलरेडी आपण चना मसाल्यामध्ये छानपैकी फ्राय करून घेतलेला आहे किंवा मस्त शिजवून घेतलेला आहे। छानपैकी पावडर मसालेही व्यवस्थित चण्यांना कोट झाले आणि त्याचबरोबर कांदा, टोमॅटो आणि काकडीसुद्धा चण्यांना व्यवस्थित मिक्स झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपली छान चना चाट चटपटीत तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना ते नक्कीच प्रेस करा। आणि हो, ही रेसिपी आहे ना एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल। त्याचबरोबर इतर चाटच्या मानाने ही चाट खूप हेल्दी आहे। माझी तर ही खूप फेवरेट चाट आहे आणि तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवली ना तर तुमची सुद्धा ही फेवरेट होईल आणि घरात इतरांची सुद्धा फेवरेट होईल। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त झटपट होणाऱ्या आणि हेल्दी रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।